नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण एक अतिशय महत्त्वाच्या विषयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। सावधान, घरात पैसा टिकत नसेल तर हे वास्तू उपाय करा। अनेक लोकांच्या तक्रार असते की घरात पैसा येतो पण टिकत नाही। महिन्याच्या सुरुवातीला पगार मिळतो, व्यवसायातून उत्पन्न मिळतं, पण महिन्याअखेर हातात काहीच शिल्लक राहत नाही। कितीही मेहनत केली तरी बचत होत नाही, अनपेक्षित खर्च वाढतात, कर्ज वाढतं आणि आर्थिक अडचणी कायम राहत्या। वास्तुशास्त्रानुसार घरातील काही दोष आर्थिक अडचणीचे कारण ठरू शकतात। त्यामुळे आज आपण असे काही सोपे वास्तु उपाय जाणून घेणार आहोत जे घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवून धन साचण्यासाठी मदत करू शकतात। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी उपाय खूप प्रभावी मानला जातो। मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवा। वास्तुनुसार घराचा मुख्य दरवाजा हा सकारात्मक ऊर्जा प्रवेशद्वार असतो। जर मुख्य दरवाजाजवळ कचरा, तुटलेल्या वस्तू किंवा अस्वच्छता असेल तर नकारात्मक ऊर्जा वाढू शकते। मुख्य दरवाजा स्वच्छ करा। संध्याकाळी दरवाजाजवळ दिवा लावा, रंगीत रांगोळी काढा, यामुळे माता लक्ष्मीचं आगमन होते असं मानलं जातं। तिजोरी किंवा पैसे ठेवण्याची जागा योग्य ठेवा। घरातील तिजोरी किंवा कपाट दक्षिण पश्चिम दिशेला ठेवणं शुभ मानलं जातं। तिजोरीचं दार उत्तर दिशेला उघडेल याची काळजी घ्या। तिजोरीसमोर आरसा ठेवू नका। तिजोरीवर अनावश्यक वस्तू ठेवू नका, यामुळे धनवृद्धीची शक्यता वाढते असं वास्तुशास्त्र सांगतं। घरातील गळणारे नळ त्वरित दुरुस्त करा। अनेक वेळा घरात पाण्याचे नळ गळत असतात। वास्तुनुसार गळणारे पाणी म्हणजे घरातून पैसा वाहून जाण्याचे प्रतीक मानलं जातं। जर घरात कुठेही नळ, टाकी किंवा पाईप गळत असेल तर त्वरित दुरुस्त करा। हा छोटा उपाय आर्थिक स्थैर्यासाठी महत्त्वाचा मानला जातो। झाडू योग्य ठिकाणी ठेवा। झाडूला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं। झाडू उभा ठेवू नका, मुख्य दरवाजासमोर ठेवू नका, स्वयंपाकघरात ठेवू नका। झाडू नेहमी अशा ठिकाणी ठेवा जिथे तो बाहेरून दिसणार नाही। उत्तर दिशा मोकळी ठेवा। उत्तर दिशा धनाची दिशा मानली जाते। या दिशेत जड वस्तू, फर्निचर किंवा अडथळे ठेवू नका। उत्तर दिशेची खिडकी स्वच्छ ठेवा। या दिशेला हिरवी झाडे ठेवणं शुभ मानलं जातं। घरातील तुटलेल्या वस्तू काढून टाका। तुटलेल्या घड्याळ, फुटलेली काच, खराब इलेक्ट्रॉनिक वस्तू, तुटलेलं फर्निचर घरात ठेवू नका। अशा वास्तूमुळे नकारात्मक ऊर्जा वाढते असं मानलं जातं। घरात वापरत नसलेल्या वस्तूंचा साठा कमी करा। स्वयंपाकघर स्वच्छ ठेवा। अन्नपूर्णा देवीचा वास स्वयंपाकघरात मानला जातो। रात्री झोपण्यापूर्वी घाणेरडी भांडे ठेवू नका। गॅस स्टोव्ह स्वच्छ ठेवा। स्वयंपाकघरात सकारात्मक वातावरण ठेवा, यामुळे घरात समृद्धी टिकून राहते असं मानलं जातं। ईशान्य कोपरा स्वच्छ ठेवा। ईशान्य दिशा सर्वात पवित्र मानली जाते। या ठिकाणी कचरा, जुनी वस्तू किंवा जड सामान ठेवू नका। या कोपऱ्यात देवघर ठेवणं शुभ मानलं जातं। घरात नियमित दिवा लावा। संध्याकाळी तुळशीजवळ किंवा देवघरात तुपाचा दिवा लावा। दिव्याचा प्रकाश सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो, यामुळे मानसिक शांतता आणि घरातील आनंद वाढतो। धन आकर्षित करणारी झाडे लावा। तुळस, मनी प्लांट आणि बांबू प्लांट शुभ मानला जातो। ही झाडे घरात सकारात्मक वातावरण निर्माण करतात। झाडाची नियमित काळजी घ्या। वाळलेली झाडे लगेच काढून टाका। घरातील घड्याळ बंद ठेवू नका। बंद घड्याळ प्रगती थांबवण्याचं प्रतीक मानलं जातं। घरातील सर्व घड्याळे चालू असावीत। तुटलेलं घड्याळ घरात ठेवू नका। देवघर योग्य दिशेला असावे। देवघर ईशान्य दिशेला असणं उत्तम मानलं जातं। देवघरात स्वच्छता ठेवा। दररोज पूजा करा। धूप किंवा अगरबत्ती लावा। रात्री स्वयंपाकघरात रिकामे डबे ठेवू नका। धान्याचे डबे पूर्णपणे रिकामे ठेवणे अशुभ मानलं जातं। किमान थोडे धान्य डब्यात असावे, हे समृद्धीचं प्रतीक मानलं जातं। काळजीपूर्वक खर्च करा। वास्तु उपायासोबत आर्थिक शिस्त देखील आवश्यक आहे। अनावश्यक खर्च टाळा। बचतीत सवय लावा। आर्थिक नियोजन करा। शुक्रवारचा विशेष उपाय। शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करा। कमळाचं फूल अर्पण करा। लक्ष्मी मंत्राचा जप करा, यामुळे सकारात्मकता वाढते असं मानलं जातं। मित्रांनो, वास्तुशास्त्र हे घरातील ऊर्जा संतुलित ठेवण्याचं एक माध्यम मानलं जातं। जर घरात पैसा टिकत नसेल, सतत खर्च वाढत असतील किंवा आर्थिक अडचणी येत असतील तर हे सोपे वास्तु उपाय करून पहा। लक्षात ठेवा, वास्तु उपाय सोबत
मेहनत, प्रामाणिकपणा आणि योग्य आर्थिक नियोजन देखील तितकंच महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एक नवीन आणि उपयुक्त वास्तुविषयासोबत. धन्यवाद.